आज आहे त्रिपुरा पौर्णिमा व गोपीनाथ महाराज यांची यात्रा। त्यासाठी सर्वांचे हार्दिक असे स्वागत आहे। माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। गोपीनाथ महाराजांची यात्रा आमच्या गावची असते, ती त्रिपुरा पौर्णिमेला असते। त्याच्यामुळे पहाटेचेच आम्ही दर्शनासाठी म्हणजे 11 साडे11 वाजता स्नान करून 12 नंतर आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो। छान असे मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले, त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे त्रिपुरा पौर्णिमा, त्याच्यामुळे रात्री मी त्रिपुरा पौर्णिमेसाठी दिवे प्रज्वलित केले। घरे सर्वत्र दिवे लावले। 11 ते 12:30 ह्यापर्यंत आपल्याला दिवे लावून घ्यायचे होते तुपाचे। त्याच्यामुळे मी अगोदर आंघोळ करून सर्वप्रथम दिवे लावले। गावची यात्रा असल्यामुळे सर्व भक्त भाविकांचे छानपैकी सर्वांनी सहभाग घेतला होता। यात्रेची सुरुवात आमच्या गावात दंडवटापासून सुरुवात होते। कुणाच्या इच्छेनुसार जे लोक आहेत ते दंडवट घेण्यासाठी सुरुवात करतात। म्हणून सर्वच लोक हनुमानाच्या मंदिरापासून ते महादेवाच्या मंदिरापर्यंत दंडवट घेतात। मी आज सर्वप्रथम पहिल्यांदाच मी दंडवट घेत आहे। नंतर पहा मंदिराचा परिसर किती छानपैकी दिसून येत आहे। रात्रीचे 12:30 वाजले होते तेव्हा आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो। आमच्या इथे रात्रीचे दंडवट घेतले जाते। खूप भक्त भाविक मंदिरामध्ये उपस्थित होते। नंतर आम्हाला 1-1.5 तास मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लागला। या ठिकाणी ध्वज बांधणारे चितोळे पाहुणे उपस्थित होतील। त्यांच्याकडे बांधण्याचे आहे। कोणी स्वतः मंदिरावरती चढून ध्वज बांधण्याचा प्रयत्न करू नये। मंदिराचं शिखर अतिशय पावनस्थानी खूप छान मंदिर आहे, तुम्ही कधीतरी मंदिराला भेट द्या। पांडवकालीन मंदिर आहे। रांगोळी खूप छान प्रकारे काढली होती, खूप मनमोहक अशी रांगोळी होती। पाठीमागे सौर ऊर्जेच्या बाजूला ज्या महिला मुली आहेत त्यांना विनंती आहे की आपण आणखी पश्चिमेला सरकायचंय। तयार करायची। काही पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, ज्यांनी या उत्सवासाठी अद्याप वर्गणी जमा केलेली नाही, त्यांची वर्गणी स्वीकारण्याचं काम यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या या नंदीच्या पुरुषांना आतमध्ये येण्यासाठी महिलांना विनंती, आपण नंदीच्या मेघडंबरीच्या बाजूने सारखा त्या बाजूने रांग जवळ लावा। तयार करायची। काही पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, ज्यांनी
या उत्सवासाठी अद्याप वर्गणी जमा केलेली नाही, त्यांची वर्गणी स्वीकारण्याचं काम यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या या नंदीच्या पुरुषांना आतमध्ये येण्यासाठी महिलांना विनंती, आपण नंदीच्या मेघडंबरीच्या बाजूने सारखा त्या बाजूने रांग जवळ लावा. आवडला माझा ब्लॉग, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.